तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राजवंश कोणता होता? तुमचे ऑप्शन आहे चालुक्य, बी. सातवाहन, सी. यादव, डी. मौर्य. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सातवाहन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तुमचे ऑप्शन आहे राजगड, बी. सिंहगड, सी. शिवनेरी, डी. रायगड. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिवनेरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तुमचे ऑप्शन आहे 1664, बी. 1670, सी. 1674, डी. 1680. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 1674. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. सातारा, सी. रायगड, डी. कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. रायगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हिंदवी स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडली? तुमचे ऑप्शन आहे संभाजी महाराज, बी. शाहू महाराज, सी. शिवाजी महाराज, डी. बाजीराव पेशवा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिवाजी महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पेशवाईची सुरुवात कोणी केली? तुमचे ऑप्शन आहे बालाजी विश्वनाथ, बी. बाजीराव पहिला, सी. नाना फडणीस, डी. माधवराव पेशवा. तुमचे योग्य उत्तर आहे बालाजी विश्वनाथ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? तुमचे ऑप्शन आहे 1757, बी. 1761, सी. 1772, डी. 1818. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 1761. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मराठा नौदलाचे प्रमुख कोण होते? तुमचे ऑप्शन आहे बाजीराव, बी. कान्होजी आंग्रे, सी. तानाजी मालुसरे, डी. मोरोपंत पिंगळे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कान्होजी आंग्रे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळ कोणी स्थापन केले? तुमचे ऑप्शन आहे शाहू महाराज, बी. संभाजी महाराज, सी. शिवाजी महाराज, डी. बाजीराव. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिवाजी महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचे वध कुणी केला? तुमचे ऑप्शन आहे औरंगजेब, बी. अकबर, सी. जहांगीर, डी. बाबर. तुमचे योग्य उत्तर आहे
औरंगजेब. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्याचा शेवट कधी झाला? तुमचे ऑप्शन आहे 1803, बी 1818, सी 1857, डी 1947. तुमचे योग्य उत्तर आहे बी 1818. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पेशव्यांची राजधानी कोणती होती? तुमचे ऑप्शन आहे सातारा, बी रायगड, सी पुणे, डी नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे सी पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तुमचे ऑप्शन आहे समर्थ रामदास, बी तुकाराम महाराज, सी नामदेव, डी ज्ञानेश्वर. तुमचे योग्य उत्तर आहे समर्थ रामदास. तुमचा पुढचा प्रश्न आहे, राज्याभिषेक वेळी शिवाजी महाराजांना कोणती उपाधी देण्यात आली? तुमचे ऑप्शन आहे महाराणा, बी छत्रपती, सी सम्राट, डी सुलतान. तुमचे योग्य उत्तर आहे बी छत्रपती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात यादवांची राजधानी कोणती होती? तुमचे ऑप्शन आहे पैठण, बी देवगिरी, सी कराड, डी कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी देवगिरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, एलिफंटा लेणी कोणत्या काळातील आहेत? तुमचे ऑप्शन आहे सातवाहन, बी चालुक्य, सी राष्ट्रकूट, डी यादव. तुमचे योग्य उत्तर आहे सी राष्ट्रकूट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्यात महसूल व्यवस्था कोणी केली? तुमचे ऑप्शन आहे शिवाजी महाराज, बी बाजीराव, सी मोरोपंत पिंगळे, डी नाना फडणीस. तुमचे योग्य उत्तर आहे सी मोरोपंत पिंगळे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवभारत हा ग्रंथ कोणी लिहिला? तुमचे ऑप्शन आहे समर्थ रामदास, बी परमानंद, सी तुकाराम, डी मोरोपंत. तुमचे योग्य उत्तर आहे बी परमानंद. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? तुमचे ऑप्शन आहे तोरणा, बी सिंहगड, सी प्रतापगड, डी पुरंदर. तुमचे योग्य उत्तर आहे तोरणा. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा इतिहास प्रामुख्याने कोणत्या साम्राज्यामुळे प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे मुघल, बी ब्रिटिश, सी मराठा, डी गुप्त. तुमचे योग्य उत्तर आहे सी मराठा.